नमस्कार, मैं हूं आपके साथ निलोफर अंसारी और आप देख रहे हैं न्यूज समाचार जनता की आवाज। आइए नजर डालते हैं आज की बड़ी खबर पर। मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल येथे असंख्य महिला वर्ग सुरक्षित नाही। रेल्वे, एसटी स्टड, एअरपोर्ट अनाथ, विधुर, विधवा, दिव्यांग महिला आयुष्य काढत आहे। सरकार यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविणार का? तुमचं नाव सांगा. रेश्मा मिलिंद कडलक. पुढे बोला. इथे मरीनेचं राहते, धोबी तलाव. गाव कुठलं आहे? गाव पुणा. पुण्याचे. आणि आईचं गाव? आईचं रत्नागिरी खेड. रत्नागिरी खेड. ती पण इथेच राहते चेन्नई रोडला. तुम्ही आतापर्यंत किती संस्थेमध्ये काम केलं? किती कोणत्या ह्याच्यामध्ये काम केलं तुम्ही? विरोमधूनच केले. कोणी ओळखीने सांगतं, कोण विरोमधून सांगतं. हॉस्पिटल इथे सगळे हॉस्पिटल आहे, तर बऱ्याच हॉस्पिटल मी ड्युट्या केल्या. तुम्ही दिवस रात्र विटीवरच राहता का? हो. हां. कारण की काय दुसरीकडे शहरात नाही तर कुठे प्रत्येकीकडे प्रयत्न केला. आणि अशा किती महिला असतील आपण अंदाजे सांगू शकता का? आहेत, बऱ्याच जणी आहेत. भेटते आता तुमच्या शोधतात. ओळखीने किती आहेत? आता 5-6 तरी आहेत. ज्यांना काम नाही, ज्यांना नवऱ्याने सोडलंय आणि ज्यांचे आईबाप नाहीत, अनाथ आहेत, त्याचे किती लोक आहेत? बरेच झाडे तिथे आता शोधले बऱ्याच भेटते. ओके. तर आपण असं विश्वास ठेवू शकतो. तुम्हाला जर कसं आहे, काय आहे. असं कोण वाटतं की जे की ज्याला आपण काम दिलं तर तो काम प्रामाणिकपणे करेल? आहेत ना तशा, हां, आहेत तशा. ठीक आहे.